नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, व्यक्तिविशेष या सत्रामध्ये आपण विविध व्यक्तींविषयींचा परिचय करून घेत असतो. यामध्ये सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी स्वतःचं असं विशेष स्थान निर्माण केलं आहे अशा व्यक्तींची माहिती आपण व्यक्तिविशेष या सत्रात करून घेत असतो. आज आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये कवी ग्रेस यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत. माणिक सीताराम गोडघाटे उर्फ कवी ग्रेस हे मराठी कवी होते. मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये यांची गणना होते. वाऱ्याने हलते रान ह्या त्यांच्या ललित लेखसंग्रहासाठी त्यांना 2012 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. त्यांचे 5 काव्यसंग्रह आणि 7 ललित लेखसंग्रह आजवर प्रकाशित झालेले आहेत. 10 मे 1937 रोजी नागपूरमध्ये ग्रेस यांचा जन्म झाला. त्यांचे वडील लष्करी व्यवसायात होते. त्यांची रसिकता उल्लेखनीय होती. कर्नल बाग या नागपुरातील वस्तीत त्यांचे कुटुंब राहत होते. ग्रेस यांचे प्रारंभीचे जीवन कष्टमय होते. आईच्या अकाली मृत्यूमुळे विस्कळीत झालेले घर त्यांना सांभाळावे लागले. नोकरी आणि शिक्षण यांच्याशी त्यांना झगडावे लागले. डॉक्टर लीला माटे यांच्याशी विवाह झाल्यानंतरही हा संघर्ष सुरूच राहिला. MA ची परीक्षा जवळ आलेली असताना त्यांना बसचा अपघात झाला. 1966 मध्ये मराठी विषयातील ना. के. बेहरे सुवर्णपदक जिंकून नागपूर विद्यापीठातून माणिक गोडघाटे MA झाले. प्लास्टर लावलेल्या हातांनी त्यांनी प्रमाणपत्र आणि सुवर्णपदक घेतले. 1966 ते 1968 या काळात नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये अधिव्याख्याता म्हणून त्यांनी काम केले. 1968 पासून ते नागपूरच्याच वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत मराठीचे अध्यापन करू लागले. प्राध्यापक म्हणून 1997 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर 2004 पर्यंत नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात मराठी विभागात व ललित कला विभागात संशोधन मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत होते. सौंदर्यशास्त्र या विषयाचे अध्यापनही या विद्यापीठात त्यांनी केले. 1971 ते 76 या काळात दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीची मराठी सल्लागार समितीचे ते सदस्य होते. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे 1982 ते 1986 या काळात ते सदस्य होते. युगवाणी या विदर्भ साहित्य संघाच्या मुखपत्राचे 1971 ते 1974 या काळात ग्रेस यांनी संपादन केले. मुंबईतील संदर्भ या लेखक केंद्राचेही ते काही काळ संपादक होते. 1975 सालात रामदास भटकळ यांनी रायटर्स सेंटर मुंबई या संस्थेचं संदर्भ हे वाङ्मयीन द्वैमासिक सुरू केलं. त्याचं संपादन कवी ग्रेस करत असे. संदर्भचे अवघे 10-12 अंक निघाले. ग्रेस एखादा विषय प्रत्येक कला क्षेत्रातल्या दिग्गजांना देऊन त्यावर त्यांचे टिपण किंवा लेख मागवत असे. 1958 पासून माणिक गोडघाटे यांनी काव्य लेखनास प्रारंभ केला. इनग्रिड बर्गमन या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन गोडघाट्यांनी ग्रेस हे साहित्यिक नाव धारण केले. दी एंड ऑफ द सिक्स्थ हॅपीनेस या बोलपटात इनग्रिड संबंधी शी इज इन ग्रेस असे वाक्य होते. हा बोलपट पाहत असताना तिने आपल्याला शीळ घातलेली आहे असे गोडघाट्यांना वाटले. त्या लहरीने आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि प्रतिभा रूपाचा पहिला साक्षात्कार आपल्याला इनग्रिडमध्ये झाला.
तिचे ऋण आठवीत राहण्यासाठी आपण ग्रेस हे नाव धारण केले, असे गोडघाट्यांनी अक्षय कुमार काळे यांना दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे. वैशिष्ट्यपूर्ण अर्पण पत्रिका आणि स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये काही ओळी छापण्याची पद्धत या दोन खास गोष्टी संध्याकाळच्या कविता ह्या 1967 साली प्रकाशित केलेल्या आपल्या पहिल्या काव्यसंग्रहात त्यांनी वाचकांना सादर केल्या आणि ती परंपरा त्यांनी पुढेही चालू ठेवली. कठीण भाषेत सांगितले तर ते दुर्बोध आणि सोप्या भाषेत सांगितलं तर हे काय सांगता असा लोक प्रश्न करतात, पण माझी जगण्याची एक तऱ्हा आहे आणि मी आपल्याच तऱ्हेने जगणार आणि मरणार आहे. वेळेपूर्वी मला मरायचे नाही आणि मेल्यावरही जगायचे आहे. मी जे काव्य करतो ते माझे स्वगत आहे असे समजा. स्वगतामध्ये भान नसते, बेभान व्हायचे असते. स्वगतामध्ये श्रोता नसतो तर कवी स्वतः निर्माताच असतो. त्यामुळे कुणाची पर्वा करायची नसते, पण हे स्पष्ट करतो की मी ज्ञानाचे सोंग करीत नाही आणि अज्ञान मिरवत नाही, ज्ञानर्षीचा अवमान करत नाही. मी शब्दकोशांना नवे शब्द देणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी राळेगाव येथील भाषणात केले होते. कविता दुर्बोध असल्याच्या आरोपांना उत्तर देताना कवी ग्रेस म्हणायचे, मी माझ्या कवितेचा प्रियकर नाही, असे त्यांनी अनेकदा म्हटले होते. माझ्या कवितेने मराठीला काय दिले आहे व ती काय देत आहे याचा विचार मला स्वतःला करण्याचे अजिबात कारण नाही, असे ग्रेस यांनी दुर्बोधतेच्या बेसरबिंदी या ललित लेखात म्हटलेले आहे. याच लेखात पुढे त्यांनी आपण दुर्बोधतेच्या आरोपाचे निराकरण करत नाही असे देखील म्हटले आहे. ओल्या वेळूची बासरी, कावळे उडाले स्वामी, चर्चबेल, मितवा, बाई जोगिया पुरुष, मृगजयाचे बांधकाम, राजपुत्र आणि डार्लिंग, वाऱ्याने हलते रान, संध्याकाळच्या कविता, संध्यामग्न पुरुषाची लक्षणे, सांजभयाच्या साजणी, सांध्य पर्वातील वैष्णवी हे त्यांचे प्रकाशित साहित्य आहे. याचबरोबर संध्या सुक्तांचा यांत्रिक फाउंटन, साजनवेळा, सांध्य पर्व हे त्यांचं ध्वनिफितींमध्ये असणारं प्रकाशित साहित्य आहे. 1989 मध्ये निवडुंग या जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटात वाऱ्याने हलते रान ही ग्रेस यांची रचना गीतबद्ध झाली आहे. दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या महाश्वेता या मालिकेत ग्रेस यांच्या निष्पर्ण तरुणची राई या कवितेचा शीर्षक गीत म्हणून वापर करण्यात आला आहे. जया मेहता यांनी ग्रेस यांच्या चर्चबेल व मितवा या ललित लेखसंग्रहांचे गुजरातीत भाषांतर केले आहे. ग्रेस यांच्या निवडक कविता डॉक्टर उमाशंकर जेठालाल जोशी यांनी गुजरातीत अनुवादित केल्या आहेत. कवी ग्रेस यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. गौरववृत्ती ही फेलोशिप त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्याकडून देण्यात आली. याचबरोबर त्यांना GA कुलकर्णी सन्मान पुरस्कार देण्यात आला आहे. जीवनव्रती पुरस्कार विदर्भ साहित्य संघ नागपूर यांच्याकडून देण्यात आला आहे. त्याचबरोबर संध्यामग्न पुरुषाची लक्षणे या ललित बंधासाठी त्यांना दमानी पुरस्कार देण्यात आला आहे. याचबरोबर नागभूषण पुरस्कार, महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार, चंद्रमाधवीचे प्रदेश यासाठी देण्यात आला आहे. चर्चबेलसाठी सुद्धा त्यांना महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार देण्यात आला आहे. याचबरोबर राजपुत्र आणि डार्लिंग, संध्याकाळच्या कविता यासाठी सुद्धा त्यांना महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार देण्यात आले आहे. याचबरोबर मारवाडी संमेलन पुरस्कार, वाग्विलासिनी पुरस्कार, विदर्भ गौरव पुरस्कार, विदर्भ भूषण पुरस्कार, महर्षी साहित्य पुरस्कार, साहित्य अकादमीचा 2011 साली वाऱ्याने हलते रान या ललित लेख संग्रहासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. कवी ग्रेस हे 2012 साली झालेल्या दुसऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. अशा प्रकारे कवी ग्रेस यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. कर्करोगाशी सुमारे 3 वर्ष लढा दिल्यानंतर अखेर वयाच्या 75व्या वर्षी 26 मार्च 2012 रोजी पुण्यात त्यांचं निधन झालं. आज 26 मार्च आज ग्रेस यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने मी तुम्हाला कवी ग्रेस यांच्याविषयीची माहिती सांगितली. तर मित्रांनो, व्यक्तिविशेष या सत्रामध्ये अशाच प्रकारे आपण विविध व्यक्तींविषयीची माहिती घेत असतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटते याबद्दलचा फीडबॅक आम्हाला द्यायला विसरू नका. तुमचे फीडबॅक आम्हाला खूप गरजेचे आहेत.
त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698 पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा परिचय करून घ्यायला. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली